नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपण पाहणार आहोत की आपल्या पाल्यांना, विद्यार्थ्यांना शिक्षण देणं हे तर अत्यंत महत्त्वाचंच आहे, त्याच्यावर आपण चर्चा करूच. पण ते शिक्षण देताना नक्की कोणत्या माध्यमातून द्यायला हवं, म्हणजे पाल्यांना आपण कोणत्या माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश द्यायला हवा, हा विषय मी चर्चेला घेत आहे. मंडळी, जसं मी म्हटलं, माध्यम महत्त्वाचं का साध्य महत्त्वाचं? जसं आपण साधन आणि साध्य असा शब्द वापरूयात, तर काय महत्त्वाचं आहे? साध्य महत्त्वाचं आहे. साधन म्हणजे हे माध्यम. म्हणजे माध्यम महत्त्वाचं आहे का शिक्षण महत्त्वाचं आहे? तर अगदी साहजिक आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे. मग ते कुण्या माध्यमातून दिल्या जाते हे मात्र दुय्यम ठरतं. जसं माध्यम कितीही चांगलं असलं, पण जर शिक्षण दर्जेदार नसलं तर साध्य आपल्याला प्राप्त करता येईल का? तर नाही. म्हणजे तुम्ही शिक्षण दर्जेदार कसं मिळेल याच्यावर लक्ष दिलं पाहिजे का माध्यमावर लक्ष दिलं पाहिजे? तर शिक्षण कसं दर्जेदार मिळेल, मग ते भले कोणत्याही माध्यमातून मिळू द्या. माझा मुद्दा मी हळूहळू तुमच्या पुढे ठेवत आहे. जसं आपण पाणी पितो, पाणी शुद्ध असणं याच्यावर आपलं अधिक लक्ष असलं पाहिजे का पाणी कशातून दिल्या जाते त्याच्यावर अधिक लक्ष असलं पाहिजे? उदाहरणार्थ, पाणी तुम्ही काचेच्या ग्लासमधून दिलं, बरं, त्याच्याऐवजी कुणी स्टीलच्या ग्लासमधून दिलं, कुणीतरी आपल्याला तांब्यातून दिलं. तांब्या, स्टीलचा ग्लास किंवा काचेचा ग्लास हे झालं माध्यम. पाणी शुद्ध असणं याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे मुलांना सर्वात अगोदर दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यावर आपण लक्ष न देता सद्य परिस्थितीमध्ये आपण त्या माध्यमावरच लक्ष द्यायला लागलोत, आणि ते थोडंसं आपल्याला पुढं न परवडणार आहे. आता मीही एक पालक आहे, अलग लक्षात. आपण काय करतो, एकमेकावर अशी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहोत मंडळी. म्हणजे अमुक याने कुणीतरी त्याचा मुलगा, त्याची मुलगी असं गृहीत धरा की इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश दिला. आता ठीक आहे, त्यानं दिला, कदाचित तो उच्च सुशिक्षित असेल किंवा त्याचं त्या विषयाशी, त्या भाषेशी जास्त संबंध असेल, त्यांनी दिला. आता माझं मत कसं आहे की आपण, जसं मी अगोदर तुम्हाला म्हटलं, मराठी माध्यम असू द्या, हिंदी माध्यम असू द्या, सेमी इंग्रजी माध्यम असू द्या किंवा इंग्रजी माध्यम असू द्या, हे माध्यम आहेत. शिक्षण भले तुम्ही कोण्याही माध्यमातून घ्या, दर्जेदार शिक्षण, सकस शिक्षण असेल ना, तर माध्यम तेव्हा दुय्यम ठरतं मंडळी. दुर्दैवानं आपल्यासारखी मंडळी काय करायला लागलेली आहे की आम्हाला इंग्रजी माध्यमातून शिक्षण नाही मिळालं, आमची त्यावेळेस परिस्थिती नव्हती किंवा ह्या सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या, मग आज आम्ही आमच्या मुलांना अट्टाहासानं कोणत्या माध्यमात टाकणार? इंग्रजी माध्यमात. बरं, हरकत नाही. काही मुलांचा खरोखर IQ तेवढा आहे, त्यांच्या घरातलं वातावरण अगदी इंग्रजीला पोषक आहे, आणि त्यांचे आई वडील त्यांचा होमवर्क, ज्याला आपण गृहपाठ म्हणूयात, स्वाध्याय म्हणूयात, ते घेऊन त्यांच्या विकासाला हातभार लावू शकतात. अशा कुटुंबांनी त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात टाकावंच की. पण आपला गोंधळ कुठं होतोय माहिती आहे का? तुम्ही जसं म्हटलात की सर, आमच्या वेळेस इंग्रजी माध्यमांच्या शाळा नव्हत्या किंवा आम्हाला इंग्रजीनं खूप त्रास दिला, आम्ही हुशार होतो पण इंग्रजीमुळं मागं राहिलोत, ह्या मी सगळ्या बाजू तुमच्या मान्य करतो. परंतु अज्ञानानं तुम्ही एका गोष्टीची गल्लत करताय, गोंधळ घालताय. कोणता मुद्दा मी सांगतोय की मुद्दा लक्षात ठेवा, इंग्रजीला विरोध नाहीच आहे. तुम्ही जो मुद्दा मांडताय ना, तो इंग्रजी आम्हाला नाही आली किंवा इंग्रजी माध्यमाचं शिक्षण आम्हाला उपलब्ध नव्हतं म्हणून आम्ही मागे राहिलोत, हा मी मुद्दा तुमचा मान्य केला. पण ते कशामुळे झालं, तर तुम्ही थोडासा गोंधळ असा करताय मित्रांनो की इंग्रजी एक भाषा म्हणून ती आपण शिकलीच पाहिजे, जिला आम्ही लिंक लँग्वेज असं म्हणतो, की इंग्लिश कनेक्ट्स अस विथ द वर्ल्ड, विथ द होल वर्ल्ड. So that's why we should learn English as
अ लिंक लँग्वेज. आपल्याला जोडणारी भाषा म्हणून इंग्रजीला विरोध आहे का? नाही ना. तुम्ही इंग्रजी लिंक लँग्वेज म्हणून शिकलीच पाहिजे. माझा मुद्दा यायला माध्यमाला. तुम्ही इंग्रजी भाषा शिकणं वेगळी आणि त्या माध्यमातून शिक्षण घेणं थोडंसं वेगळं आहे. किंचित आपल्या भाषेत जर म्हणायचं तर 19-20 फरक आहे. तुम्ही मराठी माध्यमातून शिका, सेमी इंग्रजी माध्यमातून शिका, हिंदी माध्यमातून शिका आणि इंग्रजी एक भाषेमधून शिकू नये असं म्हटलो का मी तुम्हाला? तुम्ही शिकलंच पाहिजे. इंग्रजीच नाही, तुम्ही आणखीन एखादी आंतरराष्ट्रीय भाषा जशी जर्मनी असू द्या, जपानी भाषा असू द्या, चीनी भाषा असू द्या, याच्यातून एक तरी भाषा आपण शिकलीच पाहिजे. पण ती कोणती म्हणून शिकली पाहिजे? तर ती एक जगाची भाषा, ज्याला मी शब्द वापरला होता लिंक लँग्वेज म्हणून शिकली पाहिजे. तर आता मी परत माझ्या मुद्द्यावर येतो की इंग्रजीला विरोध नाहीये, लिंक लँग्वेज म्हणून आपण ती भाषा शिकलीच पाहिजे. परंतु इंग्रजी यावी, इंग्रजी आली पाहिजे या उद्देशानं त्या मुलाला ज्याच्या की घरी वातावरण नाहीये, आई वडिलांची परिस्थिती नाहीये, आपण त्या मुलांना आग्रहानं जर इंग्लिश मीडियममध्ये टाकलं तर कदाचित 10वी पर्यंत त्याचा पाहिजे तसा निकाल आपल्याला येणार नाही. आता दुर्दैवानं आपल्या इकडे आज तरी इंग्रजी माध्यम मोफत नाही. म्हणजे आपल्याला पैसे द्यावे लागतात. त्याच्यात एक बरं आहे की राईट टू एज्युकेशनमुळं काही मुलांना त्याचा लाभ होतोय. राईट टू एज्युकेशनमुळे, ज्याला आपण RTE म्हणतो, त्याच्यातून ते चालेल. पण त्याही पालकांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे की आपल्या मुलाचा जरी शाळेमध्ये नंबर लागला तरीही आपण त्याचा होमवर्क म्हणा, क्लासवर्क म्हणा, किंवा तुम्ही आणखीन त्याला काय देऊ शकता, तो कसा या स्पर्धेमध्ये टिकेल आणि त्याचा शिक्षणात रस आला पाहिजे. बऱ्याच जणांनी आपले मुलं गरज नसताना इंग्रजी माध्यमात टाकले ना, आता ते चिडचिड करतायत. काय म्हणतात माहिती आहे का? सर 10वी पर्यंत त्या मुलावर 5 लाख खर्च झाला, 10वी पर्यंत त्या मुलावर 6 लाख खर्च झाला. ठीकच आहे, आता करू नये, तुम्ही खर्च केला. माझं मत आहे त्या मुलानं तुम्हाला म्हटलं होतं का की माझ्यावर 5-6 लाख खर्च करा? ना आता चिडचिड करतात की सर तेव्हापासून आम्ही जर पैसे बँकेत टाकले असते, ज्याला आपण FD म्हणूयात, तर आता अमुक रक्कम झाली असती, तितके झाले असते. एक लक्षात ठेवा मायबाप हो, शिक्षण ही एक आपल्याला अमर्याद परतावा देणारी गुंतवणूक आहे. भले आज तो मुलगा तुमच्या अपेक्षे इतका तुम्हाला वाटत नसेल की इंग्रजी माध्यमातून तो इतकाच पाठीमागं आहे, तितका आहे, पण त्याच्यात ते पोटेन्शियल तुम्ही टाकलेलं आहे. त्याला काही दिवस द्या, त्याच्यानंतर तो स्वयंप्रकाशित होतो आणि तुमचे रिटर्न तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे एखाद्याच्या मुलाला पटपट बोलता आलं म्हणून लगेच आपण न बोलणाऱ्या मुलाला नावबोटं ठेवायचे. कुणाचा मुलगा शारीरिकदृष्ट्या सशक्त वाटला म्हणून आपल्या मुलाला लगेच नावबोटं ठेवायचे. हे थोडंसं बंद करा बरं. तुम्ही तुलना करणं अगोदर बंद करा. कसं आहे, जसं तुम्ही बघितलं वेल असते ना, वेल ती जमिनीवर अशी पसरत जाते इकडे तिकडे. पण जे झाड आकाशात उंच जाणार आहे ते हळूहळू वाढतं, कारण त्याची मुळं खूप खोल जावे लागतात. वेल बघा बरं तुम्ही अशी उपटून हातानं दचकन उपटल्या जाते का? कारण तिची मुळं वितभर टिचभरही जमिनीत नसतात गेलेली. मात्र वेलीचा पसारा इकडे भयंकर असा पसरलेला दिसतो, पण मुळच खोल नाहीत ना भाऊ. झाडाचं मात्र उलट असते. झाड वर जाणे अगोदर आपली मुळं घट्ट रोवून धरते. मुलांचं तसंच आहे. तुम्ही कोण्याही माध्यमातून टाकलं ना तर अगोदर त्यांच्यावर विश्वास ठेवा. लगेच तुलना करू नका. त्याला बघ, त्याला हे कसं असं आलं, त्याला ते तसं कसं आलं. काही कन्सेप्ट आपल्याला समजायला वेळ लागतात. म्हणून सर्वात अगोदर तुम्ही काय करा, आपली परिस्थिती ओळखायची. परिस्थिती म्हणजे कौटुंबिक परिस्थिती. आता उदाहरणार्थ मी प्राध्यापक आहे इंग्रजीचा. मी माझ्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून टाकलं, काय अडचण आहे? त्याचा उद्या मी अभ्यास घेऊ शकतो. त्याच्या शिक्षकांशी जाऊन इंग्रजी संवाद साधू शकतो. त्याच्याशी कुठेही मी बोलवू शकतो. बरं, मला त्याचीही कळते की याचं कुठं काही चुकायले का नाही. मग आता माझा मुलगा इंग्लिश माध्यमातून आहे म्हणून मी बळच एखाद्या बिचाऱ्या मजुराच्या मुलाला म्हणायचं का इंग्लिश माध्यमातून टाक, म्हणजे त्याचा मुलगा शिकूच द्यायचा नाही असं तुम्ही ठरवलंय का? त्याला एवढं सांगायचं की अगोदर मुलाला शिकव. जसं मी म्हटलं, शिक्षण महत्वाचं आहे. भले ते तुम्ही कोण्याही माध्यमातून शिकव त्याला. आणि इंग्रजीकडे मात्र दुर्लक्ष करू नको. इंग्रजी भाषा म्हणून शिक बाबा. त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं ना, यूट्यूबवर आज अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. ती शिक ना, भाषा म्हणून शिकायची. कोणत्याही माध्यमातले शिक्षक जीव तोडून शिकवतात बरं का. आलं लक्षात?
तुम्ही त्या शिक्षकांवर बिलकुल आरोप करू नका. सगळे बिचारे आपल्या घरच्यांसारखं शिकवतात. काही अपवाद असतील ते अपवाद म्हणून आपण सोडून द्यायचे असतात. सगळीच काही असे नसतात कामचोर. काही जण स्वतःच्या लेकरासारखं शिकवतात. म्हणून तुम्ही काय करा, माध्यम असं घ्या की ज्याच्यामध्ये त्या मुलाचा मानसिक, शारीरिक सर्वांगीण विकास झाला पाहिजे, ज्याला आपणही त्याला मदत करू शकलो पाहिजे. तुम्ही CBSE शाळेत टाकायचं हरकत नाही ना. आता ते कोण टाकलं पाहिजे की CBSE शाळेची कन्सेप्ट वगैरे काय होतं की ज्यांच्या बदल्या व्हायच्या वारंवार, इकडून तिकडे गेले, तिकडून इकडे आले, काही तर राज्याच्या बाहेर काही अधिकाऱ्यांच्या बदल्या असतात, IAS IPS वगैरे. मग त्यांच्या मुलांना व एखाद्या वेळेस अशा शाळा असतात, जसं आपण महाराष्ट्रात मराठी माध्यमाच्या शाळेत कुठे गेलो तरी सेम असते महाराष्ट्र राज्याचं ते बोर्ड. मग तुम्ही कशाला एवढं हे करताय? तर सर्वात अगोदर काय करा, आपल्या मुलाला ओळखा, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी ओळखा, सामाजिक पार्श्वभूमी ओळखा, आणि सर्वात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपली आर्थिक क्षमता ओळखा. तुम्ही त्याला शिक्षण देताना चिडचिड करू नका. तुम्ही तुमच्या आवाक्या बाहेरचा जर खर्च करून बसलात ना, तर त्या मुलावर तुम्ही उपकार केल्यासारखं कराल की आम्ही तुझ्यावर इतका पैसा खर्च करतोय, तितका केला. चिडचिड नका करू. म्हणून सुरुवातीपासूनच हळूहळू आणि मग त्या मुलावर विश्वास ठेवल्यानंतर तुम्हाला कळेल की मी माध्यम भले कोणतेही घेऊ द्या, मुलाला दर्जेदार शिक्षण कसं राहील. म्हणून शेवट येतो, बाकीच्या काही गोष्टी मी नंतरच्या व्हिडिओत सांगेलच. इंग्रजीतूनच मुलगा शिकला म्हणजे तो हुशार असतो असं नाही. आपल्यातले सगळेच जण इंग्रजी सोडून इतर माध्यमातून शिकलेले आहेत. भले ते मराठी असतील, हिंदी असतील, गुजराती असतील, सेमी इंग्लिश असतील. तुम्ही तुमच्या मुलाला सेमी इंग्लिश द्या ना. 2-3 विषय त्या इंग्रजी भाषेतून तो शिकेल आणि भाषा म्हणून इंग्रजी त्याला शिकवाच. पण माध्यमाचा आग्रह करू नका. अडचण काय होते, आपल्या घरातल्या मायमाऊल्यांची होती. त्यांनाही त्या बिचाऱ्यांना कळत नाही. त्यांना वाटते काहीतरी यांचा अभ्यास घ्यावा, पण त्यांनाच ते समजत नाही. आणि या शाळेमध्ये गेलं की मग आई वडील म्हणजे तुम्ही घरी काहीच करीना त्या आई वडिलांना, ते शिक्षक म्हणतात. आणि इकडून आई वडील म्हणतात शिक्षकांना तुम्ही काहीच करत नाहीत. तर त्या टोलवाटोलीमध्ये मुलाचा विकास राहून जातो. म्हणून एक लक्षात ठेवा की माध्यम असं द्या ज्याच्यात आपण त्याला हातभार लावू शकू. आणि ते बिचारं आपलं जे लेकरू आहे ते उत्साहित राहिलं पाहिजे. त्याला नाही वाटलं पाहिजे की काहीच मला समजत नाही, मग माझा अपमान होतो, वडील रागावतात, आई रागावते. असं कृपया काही करू नका. शिक्षण महत्त्वाचं आहे, माध्यम दुय्यम आहे. नंतर मुलांना इंग्रजी येत असते बरं का, जे प्रयत्न करतात. भाषा ही प्रयत्नानं शिकायची असते. बरोबर आहे ना. तुम्ही जर प्रयत्नच नाही केले तर भाषा येणार आहे का तुम्हाला? नाही येणार. मग भले तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का असेनात. म्हणून माझी या चुणचुणीत चाणाक्ष मुलांना विनंती आहे की तुम्ही मराठी माध्यमाचे असू द्या, सेमी इंग्रजी माध्यमाचे असू द्या किंवा हिंदी माध्यमाचे असू द्या, तुम्ही तुमची भाषा विकसित करायला लागा. तुम्ही असखलितपणे इंग्लिश बोलू शकता. अलग लक्षात आणा, अत्यंत दर्जेदारपणे, म्हणजे ग्रॅमॅटिकली तुमची भाषा खूप छान असेल, कारण ती प्रयत्नानं साध्य होणारी गोष्ट आहे. तर माझी पालकांना नम्र विनंती आहे की आपल्या पाल्यांना विशिष्ट माध्यमाच्या शाळेत टाकलं म्हणजे आपला पाल्य खूप काही शिकतो किंवा आपलं नावलौकिक वाढवेल असं काहीही नाही मित्रांनो. त्याला सकस दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यावर जर आपण लक्ष दिलं तर मला वाटते येणाऱ्या पिढीचं भविष्य हे उज्ज्वल असेल. बघा, मुद्दा जर पटला असेल तर विचार करा आणि अनुकरण करायचा प्रयत्न करूयात आपण. चालेल मंडळी, थांबतो. धन्यवाद.